Hello and welcome to Sangam. Yes, I will be doing next topic in MPSC ITI, how to study strategy and self-study strategy while decoding syllabus. Okay, so पाचवा पॉइंट काय म्हणतो गव्हर्नमेंट एफर्ट्स फॉर स्किल डेव्हलपमेंट. तर त्यामध्ये काय लिहिलं स्कीम्स फॉर स्किल डेव्हलपमेंट, employment, entrepreneurship, innovation by international agencies, government of India, government of Maharashtra, district administration, local self government. थोडासा हा प्रॉब्लेम इथे कुठे येतो की ठीक आहे तुम्ही म्हणताय स्कीम्स फॉर स्किल डेव्हलपमेंट, ओके, मग त्यामध्येच तुम्ही काय करताय एम्प्लॉयमेंट, आंत्रप्रिनॉरशिप, इनोव्हेशन हे टाकतात. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटचे एफर्ट्स जे आहेत ते कशासाठी आहेत, त्या ह्या गोष्टींसाठी आहे. ॲक्च्युली हे सिलेबस असा म्हणतो. एक छोटंसं डिकोडिंग दिलं आहे मी, तेवढं बघून घेऊया. हे बघा, पॉईंट नंबर 5, स्कीम्स अँड इनोव्हेशन रिलेटेड टू वॉट, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड आंत्रप्रिनरशिप बाय. इथे कुणाद्वारे, तर कोणी इंटरनॅशनल एजन्सीज काय करतात स्किल डेव्हलपमेंटसाठी. एक इंटरनॅशनल एजन्सी मी सांगितली होती तुम्हाला, टॉपिक 3 शिकवला त्यावेळेस, तिचं नाव कॉमेंटमध्ये सांगा मला, ठीक आहे. मग त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे, मग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राद्वारे, मग डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनद्वारे, मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंटद्वारे. म्हणजे यांनी काहीच नाही केलं आहे तुम्हाला. स्किल डेव्हलपमेंटसाठी इंटरनॅशनलने काय केलं आहे, इंडियाने काय केलं आहे, मग त्यानंतर स्टेटने काय केलं आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्टने काय केलं आहे वगैरे वगैरे. हे बघा, आता डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनने काय केलं आहे, त्यातही मग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट LSG, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे पंचायत वगैरे, हे काय करतात स्किल डेव्हलपमेंटसाठी. मग MG नरेगा येणार नाही याच्यात. MG नरेगा जे आहे ते अनस्किल्ड वर्कर्ससाठी. मग त्यामध्ये पण अजून एक छोटासा पार्ट त्यांनी टाकला आहे, तो आहे CSR, म्हणजेच काय, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे कॉर्पोरेट्स जे आहेत, प्रायव्हेट सेक्टर जे आहेत, ते काय करतं स्किल डेव्हलपमेंटसाठी. तर एवढं तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये प्रिपेअर करायचं आहे, ठीक आहे. सो हे प्रिपेअर कुठून करायचं, मेजरली 4-5 सोर्सेस आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी यांच्या काही नोट्स तुम्हाला मिळतील. इंटरनेटवर पाहायचं मला तर YCMOUच्या तुम्हाला काही नोट्स मिळतील, इग्नूच्या तुम्हाला नोट्स मिळतील. सगळ्यात छान जर तुम्हाला सगळ्यात बेस्ट क्वालिटी मटेरियल पाहिजे असलं तर इग्नू आणि NIOS आहे, ठीक आहे. सो इग्नू आणि NIOSच्या नोट्स मिळतील. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी आहे, तिथूनही तुम्हाला नोट्स मिळतील. त्या नोट्स तुम्हाला पूर्ण वाचाव्या लागतील आणि तरच तुम्हाला एक शॉर्ट फॉर्मॅटमध्ये नोट्स मिळतील आणि मग हा टॉपिक कवर होईल. तेवढा टॉपिक कवर होण्यासाठी ह्या टॉपिकला प्रॉपरली तुम्हाला 3 दिवस लागतील. नोट्स त्या ज्या बुक्स वाचून, जे मी सोर्सेस सांगितले तिथून नोट्स वाचून कराल तर अर्ध्या दिवसात हा टॉपिक व्हायला पाहिजे, ठीक आहे. सो नीट एफर्ट्स करा, एफर्ट्स घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन करा. थँक्यू सो मच.